विरूला डोस आहे ना विरू? तू डोस घेणार नाही का नाही घ्यायचा असतो घेणार डोस. घ्यायचंच ना घ्यायचंच इंजेक्शन नसतं औषध असतं औषध नाही औषध तू नाही पीत माग आजारी नाही पडत त्यांनी विरू. आजार पडलं नाही. का आजार पडलं का आजारी नाही डॉक्टर पडत. कडे जायचं मग इंजेक्शन द्या त्या सगळे मुलं घेणार आहे. तू नाही घेणार? सगळे मुलं घेते मग तू हुशार नाही का? ते हुशार होऊन जातील मग. विरूला असं वाटतंय आज आजी जाणार म्हणून रडू राहिली विरू. खायला तिला पैसे वाटत ह्या आल्या मला नंबर लावा, खाऊ खायला मला आज आहे. या खेळायला नंबर लाव. बर. काय घेशील काय घेशील यांनी नंबर लावलाय म्हणून दुसरा. एक नंबर आहे तुला काय तू काय खाशील त्या म्हणशी मोठं झाली ना पोरं मोठं आल्यावर नको म्हणते लाज वाटते. याचा मांकीचा कसा शोधतोय ठेवायला. मग तो मम्मी का द्यायला गेला पण हा पा मम्मी कडे त्याच्या खिशात शोधू राहिला तोय ना तो मम्मीला शोधू राहिला द्यायला पैसे. आमच्या विरावाने विरा पप्पाला शोधी कोणी पैसे दिले ना हे काय ही पण चालली आपल्याला जायचं गावात आपल्याला जायचं सगळ्यांना तिला असं वाटतंय मम्मी जाईल चालली. मारायला का म्हणून अगं औषध प्यायचे औषध. मला गोळ्या आणायला चालली आजी गोळ्या अरे आपल्या गावात जायचंय फक्त सगळ्यांना जायचंय. तिला असं वाटतं आजी तिकडून तिकडे मारायचं म्हणजे तिला वाटलं मारायचं पोरांना मारायचं ह्या पोरांना याला हाणू का याला सोडू देऊ यांना डोस मारायचा यांना विराला नाही मारायचा डोस. तिला म्हणते ना डोस मारायचं रडू रडू सर्दी झाली नाक असं हे कर. नाही नाही औषध प्यायचं तिथे जाऊन. त्या दोघांना पण डोस घ्यावा लागेल ना आता. हा ते 5 त्यांना घेऊन टाकाय काय चालतच प्यायचा का म्हणजे घ्यायचं. हा पोलिओचा घ्यावा लागतो ना. 3 महिन्यातच मारावं लागेल बॉटल कोणी तिकडं आल्यावर मग अंडे घालायला लागल्या आम्हाला आणता नसते आले नाही कोणी नाही तर अंडे होते. जाऊ दे बरं तिला नाही विचारायचं जाऊ दे. काय होत त्याला तिला नाही आवडत विचारायला केस. आरूला पण असं केलं लावाया दीदीला ना लावूनच येत नाही अगं तेल बॉडी लोशन केस नाही विचारून. बाहेर गेल्यावर असं वाटतं मग पोरांचे केस पण मरू दे काही मग करा नाही तेच ना तिला शोभा येते कुरळे कुरळे. काय ग विरू केक त्या दिवशी नक्की केक म्हणत होती ना तू खायचा आहे ना केक खायचा म्हणून आज विराला केक आणला. किती रसमलाई केक केक तिथे गेली मला पप्पा केक पप्पा केक मग बर त्या दिवशी केकच म्हणत होती विरू खरंच. आणि आम्हाला कळलंच नाही ती काय म्हणत होती. चमच्याने कापायच्या. वाव छान. विराचा फेवरेट आहे केक खरंच विराला लय आवडतो. रसमलाई केक घेतलेला होता रसमलाई नाही मग काय कुठे आहे रसमलाई मग हे काय त्याच्यावर रसमलाईच नाही रसमलाई केक म्हणजे ते गोल गोल असतं नाही त्याच्यावर. हेच आहे हाय ना विरा थांब थांब हॅपी बर्थडे वीरा हॅपी बर्थडे वीरा थांबा विराचा रोज बर्थडे असतो का विरा वीरा हॅपी बर्थडे वीरा माझ्या बापूला देऊ दे मावाले बाबा. बाबाला देतो म्हणतो ग. कसं आहे बाबू
आता संध्याकाळ झाली आणि आता मस्त स्वयंपाक बनवणार आहे. विरा इकडे खेळते आम्ही सायकल खेळत होतो आणि मी आज बनवणार आहे मस्त खीर, चपाती, भजे और शेंगदाण्याची चटणी. असं मेनू ठरवलंय मी, पण बघू अजून. किती भारी ओरिजिनल चपलाची एवढी मोठी पोरं करतात इतके क्यूट दिसतात ना, असं वाटतं असे गाल खावा त्यांचे. विराचे लय गाल खावा तिकडे बघते काय म्हणते. तुझे गाल खाऊ मी? पप्पाच अजून ना गाल. पप्पालाच फक्त आहे ना. विरू तुला कोणती गाडी घ्यायची आहे? गाडी 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 कोणती घ्यायची? गाडी कोणती? नाव काय तिचं? भूम चालती ती. हा बर. रिमोट कार घ्यायची का? उद्याच तुला रिमोट कार घेईन बाई. आता उद्याच रिमोट कार. उद्या रिमोट कार. आणि अजून काय येईन? अजून काय घ्यायचं? रिमोट पण घ्यायचं आम्हाला. अजून बरंच ऑर्डर केलंय विराला रिमोट कार घेतली. विराला ना रिमोट कारने विराला थार घेतली सगळ्यांनी. बघा व्हिडिओ विराची उद्या थार आणायला बुक करायला लावली आणि बुक केल्यावर म्हणते मला नाही आवडत ही गाडी. ऐक ना, रिमोट कार उद्या हार आणायचा, गाडीला घालायचा, पेढे आणायचे, सगळ्यांना वाटायचे. विराची गाडी ओवळायची बरं का रे. ताट घेऊन अशी ओवळायची, पूजा करायची है ना. विराच्या 3 वस्तू, उद्या 2 वस्तू येणार तुम्हाला दाखवते. हा बघा, विराची रिमोट कार थार, त्याच्यानंतर हे शूज. अरे त्याच्यानंतर हे ना हे बेसिडी खेळायचं, याला काय म्हणते ना, क्यूब ना ते. हे बघ हे हे येणार विराचं. वाव हा कसं घेतलं. आता अभ्यास करायचा. ते घेतलं खाली बस. आणि तुला ती गाडी आवडली का थार गाडी? मी काय विचारतो. हा घेतलं ना, घेतलं. उद्या येणार. गोड तोंड करतो ना तसं घ्यायचं का? बरं घेऊ घेऊ तसं घेऊ. अजून काय घ्यायचं तुला? कपडे स्वतःच्या चॉईसने चॉईस करते, काही पण घ्यायचं नाही म्हणून. हा कपडे चप्पल आहे काय? आहे ना कपडे. बघ कपडे तिला. कपडे घेऊ का? मम्मीला तर फारच कळत नाही. अगं बघते ना बघते. हंशीन आजीबाई, हंशीन तिला कपडे कपडे टी शर्ट सांगते. कपडे बघ कपडे. बघो बघो कितना प्यार कर रही तू आज. जितना काय तू प्यार कर रही. घेऊन द्यायचं शेजारी. हे कपडे घे बघ ना ते विराला. कोणते बघू सांग? पॅन्ट शर्ट नको, फ्रॉक नको. तिथं टोचते का? मग टी शर्ट. टी शर्ट आणि पॅन्ट घ्यायची ना. टी शर्ट किड्स. हा 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 चांगलं बघ रे तू. चांगलं बघते. हा बाबाला घ्यायचे. बघ बाबाला घ्यायचे एखादा ड्रेस. नको बाबा कशाला लावलाय ना तू? काय आवडलं तुला? दाखव मला जे आवडलं. गाडीला बाबा कोण मशीला लावला तर रिमोट कार बाबा घेऊन येणार होते तिला. बाबांनी घेऊन दिली रिमोट कार. काय बघू राहिली मला? दाखव ना काय बघितली. कोणते कपडे घ्यायचे तुला? चांगले बघ ना. शोध ना. वरलोट हळूहळू हळूहळू. कोणते छान आहे मला सांग. मला खाना बनवायचंय. हा हो तिराचा पसारा बघा. इथं ना पीठ मळलंय तिने आता आणि तिकडे चपाती लाटायला गेली. इकडे पीठ मळायचं, तिकडे चपाती लाटायची. मस्त. तू पीठ मळायला तर नाही घेत ग विरा? नाही ते गुलगुल्याचं पीठ आहे. रोजची प्रोसेस ही लय पसारा. तर येईल मी पुसला आता मग अशीच. आणि इकडे ना मी केलंय भजे करायला. पीठ भिजत घातलं. इकडे खिरीला तांदूळ भिजत घातले आणि भजे करणार. आणि मम्मी चपात्या बनवती. आणि मम्मीच्या चपात्यांचं सगळे लय कौतुक करते. लय भाज्या
खरंच लय मऊ चपात्याला ना खायची फिलिंग सगळ्यांकडे तिकडे गेले ना सगळे काळे राजी म्हणत्या तुम्हाला अशा म्हणजे कोणाला कशा चपात जमत नाही म्हणत्या अमोल दाजी म्हणत्या दीदीला म्हणत्या मम्मी कुठं चपात्या शिकून घे. म्हणजे अशी एकदम मऊ मऊ चपाती राहते मम्मीची मऊ मऊ अशी पातळ बारीक हा ते छान लागते टेस्टी चपाती राहते जेवण चवदार लागत आहे ना खातानाच ते सुक्या भाज्या तर जास्त भारी लागत आहे लय भारी लागतं. मेथीची भाजी अशी मस्त कोबी चपाती. कोथिंबीर वडी चपाती सोबत भारी लागते मम्मीच्या हातची शेंगदाण्याची चटणी इकडे विराचे अंडे करते विरा खाणार आहे अंडा विराला दुसरं काय आवडत नाही गोड बिड काहीच खात नाही बाई. हेच खात नाही आता मी बनवून घेते इकडं खीर आणि भजे मिस्टर गेलेले आहेत दूध आणायला आणि मग आम्ही उपवास जेवण सोडला. हा उपवास सोडते सोडला. ना गं उपवास हा पौर्णिमेत सोडते ना काही काही तर दुपारीच सोड द्या हा ना? हा तिकडच्या पुण्याकडच्या बाया आहे ना दुपारीच सोडते आम्ही. आता किती वाजले 8 वाजले आमचं लवकर होतं जेवण बिवण पण आहे ना विरा आणि आजी 12-1 वाजता जाग्याच जागेच राहत्या राहतो आम्ही, जागेच. मग झोप. विरा झोपूच देत नाही मम्मीला कवर पण आणि ना आणि मम्मीला मी सकाळी लय म्हटलं लेट उठत जाय पण मम्मी तरी लवकरच उठत ती नाही सवय लागली ग मला लवकर उठायची. हा ना थोडं लेटच उठायचं लवकर उठून अगं मला जमतच नाही म्हणजे उठून आंघोळ कारण रात्री लवकर झोपू देत नाही मम्मीला सारखं म्हणते खेळायचं आजी 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 रात्री आजी आंघोळ बिंघोळ होते. काय ग रात्री पाचशे. किती उशिरा झोपू दे पण लवकर उठायची सवय मम्मीची चपाती झाली मस्त चपाती ठेवायला घे काय तरी ना मम्मी सारखेच जमा द्या सेम पहिलं मम्मी म्हणते ना माझ्यासारखेच चपाती केल्या मग आता बघून नाही दूध का? लाया दूध नाही येत काय तुम्ही आलेत का मध्ये बोलायला मला येत नाही का चपात्या मम्मी सारख्या काय खोटं बोलत्या येतं ना आता. मग बरं द्या असे तुझ्या हातचं बनव ना आज स्वयंपाक मला तुझ्या हातचा खायचा काय किडा गेला रे पाठीमाग हे बघा मस्त मऊ मऊ आज तर लय भारी लागेल खीर चपाती भजी आणि शेंगदाण्याची चटणी आता आमचा स्वयंपाक झाला आता आम्ही जेवण करणार आहे विरू कसे झाले भजे मस्त बसली उशीवर छान छान लय छान झाले आहे ना जरा हो छान आहे विराला पहिल्यांदा भजी आवडली बटाट्याचे तिच्या पप्पाने चॉईस आहे तिची तिच्या पप्पाला बटाट्याचीच आवडत आहे बाबाला पण पप्पाला बटाट्याची आवडत आहे ना